तर सगळ्यात आधी आपला आहे 18वी ब्रिक्सची चेअरमॅनशिप. आता ही जी चेअरमॅनशिप आहे ही आली आहे भारताकडे. आधी 17वी होती ती ब्राझीलकडे होती आणि आता भारताकडे आली आहे, त्याच्यामुळे खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. ऑलरेडी ब्रिक्सवर 4-5दा प्रश्न विचारून झालेले आहे. एमपीएससी मध्ये, युपीएससी मध्ये सगळीकडे प्रश्न आलेले आहेत. त्याच्यामुळे हे इम्पॉर्टंट आहे, कारण की भारताकडे एकदा आता ते चेअरमॅनशिप आलेली आहे. आता जे ब्रिक्स आहे तर हे नेमकं काय ते आधी बघू. एक माणूस होता जिम ओनिल नावाचा, ठीक आहे, तो गोल्डमॅन सॅच मध्ये वगैरे होता. तो काय म्हणला की 4 देश आहेत. कोणते कोणते? ब्राझील, रशिया, इंडिया आणि चायना. हे 4 देश आहेत, हे लय भारी देश आहेत. ह्यांच्याकडे ग्रोथचं पोटेन्शियल खूप जास्त आहे, पॉप्युलेशन खूप जास्त आहे, यांच्याकडे ग्रोथ खूप जास्त होऊ शकतं. तर त्याच्यामुळे ह्या 4 देशांनी एकत्र यायला पाहिजे. कोणते कोणते? ब्राझील, रशिया, इंडिया आणि चायना. BRIC हे ब्रिक नावाची कन्सेप्ट त्यांनी दिली. मग हे 4 देश म्हणले हा ठीक आहे, तू म्हणत असेल तर असेल चांगलं. म्हणून हे 4 देश 2009 ला एकत्र आले, ठीक आहे. मग काय म्हणला, जो हा साऊथ आफ्रिका आहे तो म्हणला मी पण सोबत येतो. ठीक आहे बाबा, तू पण सोबत आहे. मग हे जे ब्रिक होतं BRIC, ह्याच्यामध्ये साऊथ आफ्रिका आला म्हणजे काय? यस, यस पण सोबत आला. तर ब्रिक्स अशी 2010 ला कन्सेप्ट झाली. ब्रिक्स म्हणजे आधी ब्रिक होतं, ब्रिकचं ब्रिक्स झालं. मग 2011 ला जो साऊथ आफ्रिका आहे तर त्याची ही पहिली मीटिंग झाली, ठीक आहे. आता ह्याच्या मिटिंगा कशा होतात ते पण एकदा लक्षात घ्या. ह्याच्या मिटिंगा हे जसं BRICS हे जसं अॅक्रोनिम आहे ना, सेम याच्याप्रमाणेच होतं. आधी ब्राझीलमध्ये, नंतर रशियामध्ये, नंतर इंडियामध्ये, नंतर चायना आणि नंतर रशिया, परत मग ब्राझीलमध्ये होती, ठीक आहे. अशा पद्धतीने त्यांचे समिट्स होत असतात. तर म्हणजे आता मागच्या 2 वर्ष आधी काय झालं होतं, जे साऊथ आफ्रिका होती तिथं समिट झाली, त्याच्यानंतर ब्राझीलमध्ये होणार होती. पण ब्राझील काय म्हटलं की आमच्याकडे समिट आता होऊ शकत नाही, आम्ही कंडक्ट करू शकत नाही, म्हणून मग ती रशियाने कंडक्ट केली होती. तर असं काहीतरी युनिक घडलं होतं, म्हणून 2 वर्ष आधी आय थिंक मागच्या वर्षी एमपीसी मध्ये प्रश्न विचारला होता की ते त्याच्या अगोदरच्या सगळ्यात म्हणजे 4-5 त्यांनी विचारले होते की कोणती समिट कुठे झाली, ठीक आहे. रशियाच्या कझानमध्ये वगैरे समिट झाली होती, तर त्या सगळ्या समिटचं त्यांनी जोड्याला विचारलं होतं. तर असे प्रश्न असं काहीतरी युनिक घडलं तर विचारतात, ठीक आहे. आणि आता हे तर भारतामध्ये आलेलं आहे, तर आपल्याला हे सगळं माहिती पाहिजे, ठीक आहे. आता आपण कुठपर्यंत आलो होतो? 2011 पर्यंत. 2011 ला जी साऊथ आफ्रिका आहे त्यांनी पहिल्यांदा मीटिंग अटेंड केली होती. म्हणजे 2010 ला साऊथ आफ्रिका ब्रिक्सच्या पार्ट झाली होती, ठीक आहे. आता पहिलं होतं ब्रिक्स, BRIC, त्यानंतर ब्रिक्स झालं BRICS, ठीक आहे. आता काय होत आहे? BRICS ब्रिक्स प्लस होत आहे. हे कधी? 2024 ला. 2024 ला ब्रिक्स प्लस झालं. ब्रिक्स प्लस म्हणजे काय की ह्या 5 कंट्रीज आहेत. आधी 5 कंट्री होत्या BRICS, त्याच्यामध्ये ह्या 5 कंट्रीज ऍड झाल्या. कोणत्या कोणत्या? ह्या इराण, आता जिथं युद्ध चालू आहे ते इराण, त्याच्यानंतर इजिप्त, त्याच्यानंतर इथिओपिया, त्याच्यानंतर हे आहे UAE, युनायटेड अरब एमिराट्स, आणि हे एक आहे सौदी अरेबिया, ठीक आहे. आता जे सौदी अरेबिया आहे तर त्यात म्हणजे ते कसं थोडंसं USA कडे लिंड आहे, ठीक आहे. इंग्लंड आहे USA कडे. जे ट्रम्पला यूएस आहे ना अमेरिका, तर तिकडे थोडंसं इंग्लंड आहे, आणि जो अमेरिका आहे त्याला हे जे ब्रिक्स आहे ते पटत नाही. का बरं नसतं पटत? ऑब्व्हियसली ज्यात रशिया आहे आणि चायना आहे, तर ते ब्रिक्सला थोडंसं अमेरिकेच्या विरोधातलं एक संस्था बघतात, ठीक आहे. तर पण हे जे सौदी अरेबिया आहे, तर त्याला अमेरिकेच्या साईडला पण जायचं आहे आणि त्याला इकडे पण यायचं होतं. पण आता तो जर इकडे येत आहे तर अमेरिकेकडून त्याला प्रेशर आहे, तर त्याच्यामुळे ह्याने अजून ऑफिशियली सांगितलं नाही की आम्ही याचा पार्ट बनत आहोत. तो अटेंड वगैरे करताय, आणि इव्हन जे ब्रिक्सची ऑफिशियल साईट आहे, ब्रिक्सची ऑफिशियल वेबसाईट आहे, तर त्याच्यावर पण जी हे काय म्हणतात, सॉरी, सौदी अरेबियाला मेंबर दाखवलेला आहे, ठीक आहे. तर त्याच्यामुळे टोटल मेंबर्स आता 11 आहेत. पण काय म्हणतात, विकिपीडिया किंवा बाकीचे पण जे काही वेबसाईट आहेत तिथं म्हणताय की हा मेंबर नाही आहे, पण ओरिजिनल वेबसाईट आहे त्यांची त्याच्यावर म्हणताय हा मेंबर आहे. तर आपल्याला धरून चालायचं आहे की हा मेंबर आहे, ठीक आहे. म्हणून टोटल 11 आहे. आता 11 कसे? हे 5 झाले, आधी जे 5 होते, आणि 2025 ला परत एक ऍड झाला. कोणता? हा वाला. हा कोण आहे माहितीये का? हा आहे इंडोनेशिया. भारताच्या इकडे इंडोनेशिया, ठीक आहे. तर असे टोटल आता 11 हे झालेले आहेत, ठीक आहे. तर आपण हे सगळे एक एक करून बघू आता. ब्राझीलकडून भारताकडे अध्यक्षपद आले, तुम्हाला सांगितलं हे 1 जानेवारी पासून ते 31 डिसेंबर पर्यंत असणार आहे. त्याच्यानंतर याच्या अगोदर पण भारताकडे 2016 आणि 2021 चे अध्यक्षपद होते, ठीक आहे. 12ला कसं काय तुम्हाला सांगितलं होतं? BRI आधी ब्राझीलमध्ये झाली, नंतर रशियामध्ये, नंतर इंडिया. ब्राझीलमध्ये 2010 ला झाली, रशियामध्ये 2011 ला झाली, त्यानंतर इंडियामध्ये 2012 ला, ऑब्व्हियसली, ठीक आहे. तर BRICS, परत मग 13ची चॅनल झाली असणार आहे, 14ची साऊथ आफ्रिकेमध्ये झाली असणार आहे, बरोबर. अशा पद्धतीने हे झाले होते, ठीक आहे. त्यानंतर या आधीचे अध्यक्ष बघायला गेलं, 2025 ला ब्राझील होतं, ब्राझीलच्या आधी रशिया होतं. तर आधी ब्राझीलचं म्हणजे ब्राझीलच्या ठिकाणी रशियामध्ये झालं, रशियाच्या ठिकाणी ब्राझीलमध्ये झालं होतं, ठीक आहे. तर हे लक्षात ठेवा. त्याच्यानंतर ब्रिक्स प्लस पर्यंतचा प्रवास तुम्हाला सगळं सांगितलंय. 2001 ला जिम ओनिल होता, त्यांनी संकल्पना दिली होती. त्याच्यानंतर 2009 ला ब्रिक्सची स्थापना झाली, त्याच्यामध्ये ब्राझील, रशिया, इंडिया, चायना हे 4 देश होते. 2010चं पण तुम्हाला सांगितलं ब्रिक्सचं, त्याच्यामध्ये ब्रिक्स झालं, साऊथ आफ्रिका ऍड झाला. त्यानंतर 2024 मध्ये ब्रिक्स प्लस झालं, त्याच्यामध्ये 5 देश पूर्ण सदस्य झाले, ठीक आहे. कोणते कोणते आहेत? इराण, इजिप्त, इथिओपिया, थांबा, इराण,
UAE, सौदी अरेबिया आणि UAE. ठीक आहे, तर हे देश आले. ठीक आहे, तर सौदी अरेबिया काही म्हणतात की नाही आहे, काही जण म्हणतात की आहे, पण ऑफिशियल वेबसाईट प्रमाणे जाऊ हे आहे, आपण असं कन्सिडर करू. ठीक आहे, 2025 मध्ये इंडोनेशिया ब्रिक्स प्लसचा 11वा सदस्य झालेला आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर भारताच्या अध्यक्षतेतील पहिली शेर्पा बैठक. आता भारताकडे अध्यक्षपद आलेलं आहे, तर ही एक बैठक झाली होती. शेर्पा म्हणजे काय असतं की जे आता आपला भारत आहे, भारताचे पंतप्रधान कोण आहेत, नरेंद्र मोदी, जे भारताला रिप्रेझेंट करतात. ठीक आहे, तर ते डायरेक्ट प्रत्येक ठिकाणी जाऊ शकत नाही, त्याच्यामुळे ते काही जणांना अपॉइंट करतात की तू माझ्यातर्फे जा. ठीक आहे, तर मोदींनी कोणाला म्हटलं की दम्मू रवी ह्याला म्हटलं की तू भाई तू मेरे तरफ से जा उधर मीटिंग अटेंड कर. तर हे जे शेर्पा आहे, ते शेर्पा सगळे एकत्र आले आणि त्यांनी मीटिंग भरवली. ठीक आहे, कुठे झाली होती, नवी दिल्ली, कारण की भारताकडे ते अध्यक्षपद आलेलं आहे. त्याच्यानंतर ब्रिक्सची नेटवर्क ऑफ युनिव्हर्सिटी. आता हे काही युनिव्हर्सिटीज आहेत, ते एकत्र येऊन सगळे जे ब्रिक्सचे देश आहेत त्यांचा म्हणजे त्यांचा उत्थान करण्यासाठी काहीतरी मोलाचं काम करत आहेत. ठीक आहे, तर ह्याच्यामध्ये आता पंजाब कृषी विद्यापीठाचा पण समावेश झालाय. आता काही IIT वगैरे पण आहेत. तर आता पंजाब कृषी विद्यापीठ आहे त्याचा पण आता ह्याच्यात समावेश झालेला आहे. ठीक आहे, ब्रिक्स नेटवर्क ऑफ युनिव्हर्सिटीज लक्षात ठेवा. ठीक आहे, तसा आहे ब्रिक्स, इम्पॉर्टंट आहे या वर्षासाठी. त्याच्यानंतर G4 नेशन्स आणि कॉफी क्लब. आता हे पण थोडंसं इम्पॉर्टंट आहे. G4 नेशन्स म्हणजे आता जे भारत आहे, भारताला UNSC म्हणजे युनायटेड नेशन सिक्युरिटी काउन्सिल मध्ये पण म्हणजे परमनंट सीट पाहिजे. ठीक आहे, म्हणजे सध्याच्या कंडिशनला भारत परमनंट पण नाही आणि नॉन परमनंट पण सीटचा मेंबर नाही आहे. ठीक आहे, म्हणजे जे UNSC मध्ये. मग आता काय झालंय की काही देश आहेत की ज्यांना UNSC मध्ये पूर्ण परमनंट सीट पाहिजे. आता UNSC काय आहे ते आधी बघून घेऊ, नंतर हे बघू, कारण की UNSC जोपर्यंत तुम्ही बघणार नाही तोपर्यंत हे कळणार नाही तुम्हाला. ठीक आहे, आता UNSC काय आहे, युनायटेड नेशन्स सिक्युरिटी काउन्सिल. आता हे काय, पूर्ण जगाची शांती वगैरे हे काय ते त्या गोष्टी बघायचं काम करतं. तर ह्याच्यामध्ये 5 परमनंट मेंबर असतात आणि 10 नॉन परमनंट मेंबर असतात. आता 5 परमनंट मेंबर कोणते, एक आहे अमेरिका, जो अमेरिका देश आहे, USA तो. त्याच्यानंतर 2 आहेत युरोप मधले, कोणते कोणते, एक आहे इंग्लंड आणि एक आहे फ्रान्स. त्याच्यानंतर 2 आहे एशिया खंडातले, कोणते कोणते, एक आहे रशिया आणि एक आहे चायना. ठीक आहे, तर असे टोटल हे 5 देश आहेत, हे 5 परमनंट मेंबर्स आहेत UNSC चे. ठीक आहे, त्याच्यानंतर जे 10 असतात तर ते नॉन परमनंट असतात. हे 10 पैकी 5 2 वर्षासाठी निवडून येतात. त्यानंतर हे 5 आहेत ते पण 2 वर्षासाठी, एक एक वर्षांनी हे निवडून येत असतात. ठीक आहे, 2-2 वर्षासाठी. तर आता हे म्हणजे एकदा हे बघून घेऊ नेमकं कसं आहे ते, म्हणजे तुम्हाला पण म्हणजे प्रॉपर लक्षात येऊन जाईल की नेमकं UNSC आहे काय. हे बघा, UNSC ची तुम्हाला सांगितलं टोटल 15 मेंबर्स असतात. 15 पैकी जे 5 मेंबर्स आहेत ते परमनंट मेंबर आहेत आणि 10 मेंबर्स आहेत ते नॉन परमनंट आहेत. हे 10 नॉन परमनंट कशी निवडून येतात ते तुम्हाला सांगतो. हे बघा, त्या 10 पैकी 3 जे मेंबर्स आहेत ते असतात आफ्रिका खंडातले. त्याच्यानंतर जे 2 मेंबर्स असतात ते आशिया खंडातले असतात. ठीक आहे, त्यानंतर जे 2 मेंबर्स परत असतात ते फिक्स लॅटिन अमेरिकेमधले असतात. लॅटिन अमेरिका म्हणजे जे साऊथ अमेरिका आहे ते देश आहेत आणि किंवा कॅरिबियन आयलँड वगैरे ते सगळं. ठीक आहे, त्याच्यामधून 2 फिक्स असणारच. ठीक आहे, त्याच्यानंतर 2 असतात ते वेस्टर्न युरोप मधले. ठीक आहे, वेस्टर्न युरोप म्हणजे जे युरोपची ही साईड जिकडे इंग्लंड वगैरे आहे, तर ते साईड, तर त्या साईडचे 2 असणार आणि एक म्हणजे वेस्टर्न साईडचे, वेस्टर्न युरोपचे, सॉरी ईस्टर्न युरोपचे. तर असे टोटल 15 मेंबर्स असणार आहेत. ठीक आहे, UNSC मध्ये. आता हे जे UNSC आहे हे युनायटेड नेशनचे 6 ऑर्गन्स आहेत टोटल, त्याच्यापैकी एक आहे. हे जनरली आपल्याला माहित असतं, आपण म्हणजे बऱ्याचदा स्टार्टिंग मधून पण करत असतो. तरी एकदा तुम्हाला सांगू देतो कोणते कोणते ऑर्गन्स आहेत. एक UNGA, युनायटेड नेशनची जनरल असेंब्ली आहे ती. त्याच्यानंतर ही UNSC ही जी आहे युनायटेड नेशन सिक्युरिटी काउन्सिल. त्याच्यानंतर एक आहे त्याचे सेक्रेटेरिएट. ठीक आहे, सेक्रेटेरिएट. त्याच्यानंतर जो पैसा वगैरे बघायचं काम कोणाचं असतं, ट्रस्टीशिपचं. टोटल हे 4 झाले. 5वं बघायला गेलं तर इकोसोक आहे. ठीक आहे, इकोसोक, इकॉनॉमिक अँड सोशल काउन्सिल. ठीक आहे, आणखी एक 6वं कोणतं आहे, 2 3 4 5 5 आहेत का, ठीक आहे, अजून एक कधी असं माझ्या लक्षात येत नाही. तर टोटल 6 ऑर्गन पैकी एक आहे. तर त्यानंतर 5 हे तुम्हाला सांगितलं 10 अस्थायी सदस्य असतात आणि हे तत्काळ पुन्हा निवडून येण्यासाठी पात्र नाही आहे. ठीक आहे, भारत सध्या अस्थायी सदस्य नाही आहे. म्हणून बघा, भारताला म्हणजे सध्या अस्थायी सदस्य नाही पण भारताला पूर्ण वर्ल्ड मध्ये आपलं इन्फ्लुएन्स द्यायचा आहे. त्याच्यामुळे भारताला परमनंट सीट पाहिजे, तर त्यासाठी काही कंट्रीज एकत्र आल्या ते बघू आपण पुढे. तर 2026 मध्ये निवडून आलेले 5 अस्थायी सदस्य कोणते कोणते आहेत. बहारीन, कोलंबिया, डेमोक्रॅटिक रिपब्लिक ऑफ काँगो, नंतर लायबेरिया आणि लाटविया. तर लाटविया हा पहिल्यांदाच निवडून आलेला आहे. त्यानंतर इतर 5 कोणते, सोमालिया, डेन्मार्क, ग्रीस, पाकिस्तान, पनामा. हे देश लक्षात ठेवायची काही गरज नाही आहे. फक्त एवढं लक्षात ठेवा की भारत सध्या सदस्य नाही आहे आणि पाकिस्तान सदस्य आहे. ठीक आहे, कारण की जर काही स्टेटमेंट वगैरे आलं किंवा एखादी काही प्रश्न आला, कोणते कोणते देश UNSCच्या सध्याच्या कंडिशनला पार्ट आहेत, तर असं विचारलं
तर त्याच्यामध्ये जर भारताचं हे आलं काय म्हणतात, भारत असा ऑप्शन मध्ये असलं तर भारताला काढून टाकायचं आणि पाकिस्तानला राईट करायचं. ठीक आहे. ग्रीस, डेन्मार्क, सोमालिया, पाकिस्तान आणि पनामा यापैकी फक्त पाकिस्तान वगैरे लक्षात ठेवून द्या किंवा हे फक्त एक दोनदा वाचून घ्या. ठीक आहे. त्याच्यानंतर आता हे बघू नेमकं ग्रुप G4 काय. तर आता हे युएनएससी काउन्सिल आहे, त्याच्यामध्ये 5च परमनंट मेंबर्स आहेत आणि हे 5 परमनंट जे मेंबर्स आहेत तर ते जेव्हा युएनएससी आलं तर त्यावेळेस पासून हे आहेत 5च परमनंट. ठीक आहे. तर तेव्हा वर्ल्ड ऑर्डर तर खूप जास्त वेगळा होता. तेव्हा जो रशिया होता तो वेगळा होता. आता रशिया पण थोडा डिक्लाइन झालेला आहे. ठीक आहे. तर आणि इव्हन जो युएसए आहे तर त्याची पण पॉवर कमी जास्त होतच आहे. तर त्याच्यामुळे जो वर्ल्ड ऑर्डर आहे तो पूर्ण बदलत आहे. तर त्याच्यामुळे आणि भारत पण खूप जास्त वरती आलेला आहे. तर काही असे देश आहेत ज्यांना परमनंट सीट पाहिजे. तसे 4 देश एकत्र आले आहेत. तर ते 4 देश कोणते कोणते आहेत? भारत, ब्राझील, जर्मनी, जपान. कोणते कोणते? BBJJ असं लक्ष ठेवा. BBJJ हे 4 देश एकत्र आले आणि काय म्हणले तुम्ही, आपण 4 जण एकत्र येऊ आणि एकामेकाला मदत करू की आपल्याला परमनंट सीट मिळायला पाहिजे. कुठं? युनायटेड नेशन सिक्युरिटी काउन्सिल मध्ये. ठीक आहे. मग आता भारताला जर परमनंट सीट भेटत आहे तर पाकिस्तानला जळेल ना. पाकिस्तान काय म्हणाल की नाही. तर त्यासाठी पाकिस्तानने काही देशांना सोबत बोलावलं आणि काय म्हटलं त्यांना, आपण कॉफी क्लबचं नाव दिलं त्याला. कोण? इटली, इजिप्त, पाकिस्तान, मेक्सिको किंवा असे आणखी बरेचसे देश आहेत, 60-70 देश आहेत की ज्यांना परमनंट सीट मध्ये भारत म्हणजे हे जे 4 देश आहेत ते नको आहे. ठीक आहे. आता इटलीमध्ये तर मलोनी आहे आणि मोदीजीने मलोनीचं नाव बरं चालत असतं. पण तरीही भारत म्हणजे इटली का बरं अपोज करत आहे? कारण की इटलीच्या अपोज मध्ये इथे जर्मनी आहे. ठीक आहे. इटली जर्मनीला अपोज करत आहे. तर त्याच्यामुळे कॉफी क्लब आहे. तर ते वेगळ्या देशांना अपोज करणारे वेगवेगळे देश आहेत. ठीक आहे. तर पाकिस्तान भारताला अपोज करत आहे, ब्राझीलला मेक्सिको वगैरे करत असणार आहे. ठीक आहे. तर असे हे देश आहेत. तर हे 60-70 देश आहे आणि हे 4च देश आहेत. ठीक आहे. 4 कोणते कोणते? ब्राझील, रशिया, जर्मनी, जपान. तर हे G4 आहेत आणि हे जे कॉफी क्लब होतं त्याचं नाव होतं युनायटेड फॉर कन्सेन्सस. मग त्यांना तिथे कुठेतरी गेले असणार आहे आणि तिथं कॉफी खूप आवडली असणार आहे म्हणून त्यांनी कॉफी क्लब नाव ठेवलं. ठीक आहे. त्याचा उद्देश G4 ला विरोध करणे हाच आहे. ठीक आहे. तुम्हाला याचा उद्देश सांगितलाय. त्याच्यानंतर युएनएससी पण हे सांगितलंय. तर ठीक आहे. तर हे सगळं असं आहे. त्याच्यानंतर नाटो. तर नाटो पण बरंच न्यूज मध्ये चालू होतं. जे युएसए आणि युरोपचे दोन म्हणजे युरोपचे बरेचसे देश आहेत तर त्या देशांनी मिळून एकत्र आले कशा? रशियाच्या विरोधात. रशियाच्या विरोधात रशिया खूप जास्त आधी स्ट्रॉंग होता. तर रशियानी इकडे युरोपमध्ये इन्फ्लुएन्स व्हायला नको म्हणून युएसएनी थोडं लिडरशिप घेऊन आधी हा नाटो बनवला होता. ठीक आहे. नाटो, नॉर्थ अटलांटिक ट्रिटी ऑर्गनायझेशन. आता सध्या तर खूप जास्त फालतूपणा चालू आहे. ट्रम्प वगैरे पण ते नाटो वगैरे तोडायच्या मागे वगैरे लागल्यासारखंच आहे म्हणा. ठीक आहे. तर ते जाऊ द्या. आता फक्त आपल्याला माहिती पाहिजे की नाटो काय नेमकं. ते नॉर्थ अटलांटिक ट्रिटी ऑर्गनायझेशन ह्याला वॉशिंग्टन ट्रिटी पण म्हणतात. का बरं? कारण की ते वॉशिंग्टन डीसी मध्ये त्याची मीटिंग झाली होती आणि 1949 ला ते साईन झालं होतं. ठीक आहे. नाटो तर इंटरनॅशनल मिलिटरी अलायन्स आहे. हे मिलिटरी आहे लक्षात ठेवा. इकॉनॉमिक वगैरे नाही, फक्त मिलिटरी अलायन्स आहे. आंतरराष्ट्रीय लष्करी आघाडी. कशासाठी? की म्हणजे एका देशावर जर हमला झाला तर बाकी सगळ्या देशांवर हमला झालाय असं कन्सिडर करण्यात येईल. समजा रशिया आणि फ्रान्सवर हल्ला केला तर आपला जर्मनी आहे किंवा इंग्लंड आहे, इव्हन तुर्की पण आहे, अमेरिका आहे, हे सगळे देश काय म्हणतील माझ्यावर हल्ला झालाय जर फक्त फ्रान्सवर हल्ला झाला तरी. ठीक आहे. तर असं आहे ते नाटो. ठीक आहे. तर ह्याचं मुख्यालय कुठे आहे? ब्रुसेल्स, बेल्जियम मध्ये. सदस्य 32 आहेत आणि जे आता लेटेस्ट वाले आहेत ते स्वीडन आणि फिनलँड 2023 ला. आता जो युक्रेन रशिया युद्ध चालू आहे ते पण त्याच्यामुळे चालू आहे. कारण की जो युक्रेन होता, युक्रेनला पण नाटोचा पार्ट व्हायचं होतं, पण युक्रेन रशियाच्या जवळ आहेत पण रशियाला त्याचा इन्फ्लुएन्स पाहिजे होता, त्याच्यामुळे हे होऊ शकलं नाहीये. ठीक आहे. तर त्याच्यामुळे ते रशियाने युक्रेन वगैरे हमला केलेला आहे. ठीक आहे. जाऊ दे, ते लक्षात ठेवू नका. फक्त